आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेशजी देसले सर यांचा परिचय आपल्या सर्वांना आहे, परंतु आमचे व्हॉइस ऑफ मीडियामध्ये असलेले आमचे पत्रकार मित्र यांना नावाने परिचय असेल। आता वैयक्तिक आपल्या समोर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक सुरेश देसले उपस्थित आहेत। ते या SSVPS कॉलेजमध्ये त्यांनी आपली सेवा रुजू केली। आज ते शिंदखेडा SSVPS महाविद्यालयामध्ये संचालक पदावरती कार्यरत आहेत। राजकारणामध्ये त्यांचा एक मोठा जितेंद्र पवार की जे सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत, त्यांचं शिक्षण मी जेव्हा त्याने मला सांगितलं BSc अग्री पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे। समाज कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात। कमखेडचे ते रहिवासी आहेत। एवढंच नव्हे तर आम आदमी पार्टीचे ते जिल्हाध्यक्ष पदावरती सध्या कार्यरत आहेत। एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहिलं जातं। शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात। त्यांनी देखील आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला येण्याचं निश्चित केलं, ठरवलं आणि त्यांचा परिचय मी या ठिकाणी प्रामुख्याने आपल्यापुढे मांडलेला आहे। यानंतर आपल्या शिंदखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष PI, खरं म्हणजे आपल्याला बाळासाहेब थोरातांसारखं नेतृत्व या ठिकाणी लाभलं। शिंदखेडा म्हटलं म्हणजे त्यांना सध्या काम करत असताना चांगला अनुभव आला असेल। सर्वांच्या मनामध्ये धडकी भरवणारा असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे। गुन्हेगारीच्या क्षेत्रात गुन्हेगारीला आळा बसवण्याचं काम बाळासाहेब थोरात PI म्हणून आपल्याकडे शिंदखेडा पोलीस स्टेशनला करीत आहेत। त्यांचा परिचय मी आपल्यापुढे या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। यानंतर त्यांच्या बाजूला बसलेले आमचे चिरंजीव आहेत, शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन आबासाहेब स्वप्नीलजी देसले। आपण म्हणतो ना लहान मूर्ती पण थोर कीर्ती, अशा प्रकारचा एक काम करण्याची संधी त्यांना प्रामुख्याने प्राप्त झालेली आहे। ते आबासाहेब स्वप्नीलजी देसले शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन आहेत। सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात। तरुणांमध्ये त्यांचं जास्तीत जास्त सहभाग मोठ्या प्रमाणावर शिंदखेडा शहरामध्ये असेल, परिसरामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, असा त्यांचा परिचय प्रामुख्याने या ठिकाणी आहे। यांच्या शेजारी बसलेले दीपक माळी सर एक सिनियर पत्रकार शिंदखेडा शहरामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे, ते आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकार हा काही वेळेला व्यक्तीने फेस टू फेस ओळखीचा असतो, तर काही वेळेला नावाने ओळखीचा असतो। तर आमचे माळी सर हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपलं लिखाण करत असतात आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ते अग्रेसर आहेत। माझ्या सोबत ते काम करत असतात। शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ते केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। बिला पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वच क्षेत्रामध्ये नेहमी सातत्याने अग्रेसर असतात। अनिल रावसाहेबांच्या स्वभावाप्रमाणे त्यांचा देखील स्वभाव आहे। त्यांना आम्ही काल बाबा इथे येऊन सांगितलं आणि राजकारणामध्ये एक दबदबा, राजकारणामध्ये सहभाग, स्वतः पंचायत समितीचं सदस्यत्व त्यांनी शिंदखेड्याला नगर पंचायत व्हावी म्हणून त्यांनी नाकारलं, म्हणजे राजीनामा देऊन पद हे रिकामं करून ज्या शासनाच्या अटी होत्या त्या अटी नगर पंचायत स्थापन करण्याच्या संदर्भाने मान्य करून त्यांनी आपल्या पदाचा त्याग करून गावासाठी एक विकासात्मक धोरण, विकासात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशा प्रकारचा विचार त्यांनी प्रामुख्याने आपल्या मनाशी केला। त्या आमचे सुभाष माळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वच क्षेत्रामध्ये नेहमी सातत्याने अग्रेसर असतात। माळी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती असतो, नव्हे तर सर्व समाजामध्ये त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती असतो। त्यांना मी काल पत्रिका टाकली, पण त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिली की प्रिंटिंग मिस्टेकची पत्रिका त्यांना टाकली गेली होती। शक्यतो यावं, पण आमचे बरेचसे पत्रकार या ठिकाणी सपत्नीक आलेले आहेत। त्यांच्या गृहचारिणी यांचं देखील मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आता आपल्या कार्यक्रमात आमच्या काही वैदिक सर्वांना त्यांच्या संदर्भात
तर एक सांगू शकतो. त्या प्रामुख्याने सांगता येईल शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले यांनी जगलमोठ्या अंगावर घेत आज स्त्रियांना माणसांच्या बरोबरीने बसवलेला आहे आणि आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया ह्या माणसाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. तर त्या संदर्भात एक 2 ओळी सुद्धा त्या 2 ओळी सांगाव्याशा वाटतात. दुनिया की सबसे खूबसूरत लड़कियां बागों में और सिनेमा घरों में दुकानों पर नहीं दिखती. दुनिया की सबसे खूबसूरत लड़कियां बागों में सिनेमा घरों में दुकानों पर नहीं दिखती, बल्कि वह दिखती है लाइब्रेरी में चुपचाप किताबें पढ़ते हुए. की ज्याचं आज स्थगित आपल्या समोर बसलेले आहे की याच्यात नुकत्याच पदार्पणातूनच प्राथमिक अवस्थेतूनच मोठमोठ्या इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचलेले विद्यार्थी आपल्या समोर बसलेले आहेत. आता सरांनी जी वर्णना केली त्यात आता पुढच्या आज दिनांक 6/9/2024 आपल्या सर्वांच्या उपस्थितीत नियोजित पत्रकार समारंभ संपन्न होत आहे. गेल्या वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय व रजिस्टर पत्रकार संघाशी शिंदखेडा तालुका पत्रकार संघ संलग्न झालेला आहे. प्रथम तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी प्राध्यापक प्रदीप दीक्षित सर यांनी स्वीकारली आणि या व्हॉइस ऑफ मीडिया संघात सुमारे 40 वर्ष त्यांची पत्रकारितेचा अनुभवावर त्यांनी तालुक्यातील पत्रकार प्रतिनिधींना सहभागी करून घेतले व आज या पत्रकार संघात सुमारे 40 प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप काळे सर हे अतिशय शिस्तबद्ध व नियमाने मार्गदर्शन करणारे व्यक्ती आहेत. गेल्या महिन्यात शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन झाले. त्यात आम्ही शिंदखेडा तालुक्यातील सर्व व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे पत्रकार सहभागी झालो होतो. त्यांचे सर्व श्रेय प्राध्यापक प्रदीप दीक्षित सरांना देऊ इच्छितो. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही वाटचाल करीत आहोत. व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारांसाठी लढा देणारी मोठी संघटना आहे. राष्ट्रीय पातळीवर विविध प्रश्न या संघटनेद्वारे मांडले जातात आणि तालुक्यातील शहरातील सर्व पत्रकारांना या संघात सहभागी व्हावे हे आवाहन मी करू इच्छितो व थांबतो. धन्यवाद. प्रकाश नाना चौधरी का निराशित करने की विनंती करतो. प्रकाश नाना चौधरी. पुढे सत्कार.
त्यांच्या जोडीला धनराज निकम यांच्या जोडीला पत्रकारिता क्षेत्रामध्ये आताच आम्ही म्हणतो व्याख्यान द्यायला लागल्यापर्यंत शर्ट मागे खेचावा लागतो आणि ते आवडले जात नाही असे आपले प्रकाशदार आहेत. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रतिनिधी मनोज गुरव त्यांनी या ठिकाणी यावं आणि दीपक माळी सरांचा सन्मान त्यांनी या ठिकाणी करावा. दीपक माळी सर्व आमच्या शहरातील पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने निवेदन करतो दीपक माळी सरांना आणि आमचे प्राध्यापक सतीश पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर योगेश चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांनी सर्वांनी व्हॉइस ऑफ मीडियामध्ये यावं आणि एक संघटन करू इच्छितो. मला पण यायचं होतं स्टेजवर, पण आता जायला मी इकडेच थांबतो काय. असं इकडे करून त्याला एका चेरोटी 2000 म्हणजे हा दुग्धशस्त्र आयोग झाला महाराष्ट्र करतात आणि सर्वांचे ते आता सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर ते जाऊन पोहोचत आहेत. आमचे प्रवीण माळी यांनी या ठिकाणी आताच अनिल चव्हाण साहेबांनी आमचा सत्कार स्वीकारलेला आहे. छोटे काही सत्कार आजच्या या व्हॉइस ऑफ मीडिया शिंदखेडा तालुका कार्यकारी निवड कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सुरजित देशले सर, प्राध्यापक दीक्षित सर, सर्व पक्षाचे तालुका जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, दीक्षित सरांनी मला 4 दिवसापूर्वी पत्रिका टाकली होती. आवाज येतो का? तुमचा आवाजच कडक. दीक्षित सरांनी मला काल परवाच व्हॉट्सअप पत्रिका टाकली नाही आणि कालही मला रिमाइंडर दिलं. नवरात्र उत्सव बंदोबस्त आहे, बंदोबस्त वाट पाणी बी असते, त्या निमित्ताने मध्ये येऊन जाईल. तर आजच्या या व्हॉइस ऑफ मीडिया कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, पत्रकारिता लोकशाहीचा 4था बिंदू सर्वांना स्मृत आहे. तर पहिला बिंदू सर विधिमंडळ, दुसरं न्यायपालिका, तिसरं प्रशासन आणि 4थं प्रसार माध्यमे. पत्रकारिता कशी असावी, काय करावं, काय करू नये, सर्व त्यातून गेलेले आहे. प्रशासनाला जागृत करण्याचं काम, न केलेले काम करावं आणि जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका जे करत असेल ते सर्व पत्रकार करतात. मी अधिकारी जरी असतो तरी काही कामाच्या वेळ टाळा करतो, आज करू उद्या करू, जनता विसरून गेली तर बरोबर, पण ते जागृत करण्याचं काम पत्रकार करतात आणि त्या माध्यमातून आमच्याकडून प्रशासनाकडून काम करून घेतात आणि जनतेला न्याय मिळवून देण्याची खरी भूमिका आज या देशामध्ये करत असतात तर ते प्रसार माध्यमे पत्रकार करतात. आणि म्हणून मला जायची घाई, जास्त वेळ घेत नाही. जाता जाता सर ते महाराष्ट्र गीत गातो, महाराष्ट्र गीत गातो आणि पेट्रोल सॉन्ग. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीमावरदा कृष्ण कोयना भरला गोदावरी, आहा एक पदाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतरीच्या
जबाबदेवी जिव्हा सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा तरी तरी गुणनाथ धुंदला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. असं मला कळलं होतं. तसं पोलीस डिपार्टमेंट एक असा अष्टपैलू व्यक्तिमत्व सेवानिवृत्ती आहे, रिटायरमेंट आहे. सर्व माझ्या घरामध्ये पंचायत समिती सभापती, झेडपी, जिल्हा परिषद सर्व माझ्या घरात आहे. विविध पदावर आहेत. रिटायर झालं तर माझी वाढ वाटतात. तू राजकारणात घुस मला तुम्हाला लग लागू तिकडं 35 वर्ष केलं म्हणलं आता मला घरी निवांत राहू द्या, शेती करू द्या, अधिक निसर्ग समृद्ध जीवन जगू द्या. नाही वाट पाहतात राजकारणात नको नको असे की साहेबांचं सेवानिवृत्तीचं वय 10 महिने बाकी होतं ज्यावेळेस त्यांनी जॉईन केलं. आता तरी मला वाटतं त्याच्यात 3 महिने अजून गेले, पण 7 महिने साहेब आपल्या सोबत राहणार आहेत ही चांगली गोष्ट आपल्या शेतकऱ्यांच्या. तर वळूया पुढच्या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमात एक विशेष सत्काराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. त्या सत्कारात सर्वप्रथम मी प्राध्यापक प्रदीप दीक्षित सर यांचा सत्कार करू इच्छितो. म्हणजे अध्यक्ष आहेत. एवढंच नाही तर व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेमध्ये ते उपाध्यक्ष आहेत. आमच्या सोबत शिर्डी या ठिकाणी जे आमचं अधिवेशन झालं राज्यस्तरीय, त्या अधिवेशनामध्ये देखील त्यांचा सहभाग आमच्याबरोबर होता. एवढंच नव्हे तर शिंदखेडा माझा या नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलमध्ये त्यांचा संपादक म्हणून सहभाग आहे. आणि असे हे आमचे सतत नेहमी अग्रेसर असणारे भूषण पवार यांचा सन्मान स्टेजवरील सर्व मान्यवर अनिल रावसाहेब असतील, आमच्या अनिल चव्हाण साहेब असतील, योगेंद्र जुनागडे साहेब असतील, सुरेश भाऊसाहेब असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भूषण पवार यांचा सन्मान या ठिकाणी करावा. एक चांगलं काम, चांगलं नेतृत्व व्हॉइस ऑफ मीडियाला मला लाभलेलं आहे आणि या सन्मान त्यांचा करावा अशा प्रकारची आपली संकल्पना आमच्या चांगल्या मोठ्या वर्तमानपत्राचे जे प्रतिनिधी आहेत, दिव्य मराठी या वर्तमानपत्राचे प्रतिनिधी आहेत. कोणतीही बातमी असू द्या, अगदी आमचे नागा सदस्य आहेत ना, मुंबईची बातमी असेल, कोकणातली बातमी असेल. आणि ह्या पुरस्काराचं आयोजन त्या सरकारच्या पुरस्काराचं आयोजन याच्यात करण्यात आलं होतं. आणि एवढा वेळपासून ते चिमुकले जे बसले की माझा पुरस्काराचं नाव माझं कधी येईल, साधारणपणे तासापासून ते राहते. तुमचे सरकार योग अशा प्रकारचा आनंद. श्रद्धाचा पुरस्कार तिचे आई वडील यांनी या ठिकाणी स्वीकारलेला आहे. असा हा विनंती करतो. या सन्मानामध्ये एक प्रेरणा, एक उत्साह तरुणांच्या मनामध्ये जागृत व्हावा, हा या मागचा उद्देश प्रामुख्याने आहे. आणि शिंदेखेडा तालुका आणि बाहेरून आलेले सर्व पत्रकार, माझ्यासोबत जुळवून आलेले ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे आणि उपस्थित मित्र. खरं तर व्हॉइस ऑफ मीडिया हे एक पत्रकारांचा अशा कार्यक्रम होण्याचं एक निमित्त समजूया आपण असतं. आणि असे कार्यक्रम झाले पाहिजे ते यासाठी की या निमित्ताने आपण सगळे पत्रकार एकमेकांना भेटत असतो, एकमेकांची भेट होते. आणि नेमकं पत्रकारिता क्षेत्रामध्ये काय चाललं आहे, साधारणतः या देशामध्ये 137 पत्रकारांचे खून झाले, हत्या झाले, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले झाले. आणि महाराष्ट्राचा आलेख हा त्याच्यामध्ये मला वाटतं आघाडीवर आहे. जवळपास 722 पत्रकारांवर हल्ले झालेत आणि जवळपास 44 वृत्तसंस्था जे वृत्तपत्रांची कार्यालय आहेत, वेगवेगळ्या चॅनलची कार्यालय आहेत, ज्याची तोडफोड झाली, दगडफेक झाली.
आम्ही जेव्हा तुमच्या समस्या, तुमचे प्रॉब्लेम किंवा समाजाचे प्रॉब्लेम मानतो, तेव्हा आमच्या छोट्याशा माफक अपेक्षा अशा असतात की पत्रकारांच्याही समस्येकडे कोणीतरी बघावं आणि मनासाठी आपण हे सगळं करतो. त्यांनाही आपली काही पडलेली नसते. आणि एवढंच नाही, माफ करा मला सगळ्यांनी, परंतु आपण हे सगळं करत असताना बऱ्याचदा आपल्या कुटुंबातूनच मागे उलटलं जातं की तुम्हाला त्याला काय पडले, बाकीचे सगळे शांत बसले, तुम्हाला काय गरज आहे असं म्हणून आपल्या कुटुंबातूनही पाहिजे तेवढा सपोर्ट मिळत नाही. तरीही पत्रकार जो आज रस्त्यावर आहे, युट्यूबच्या माध्यमातून असेल, भलेही मोबाईलच्या माध्यमातून पत्रकारिता करत असेल, पण तो समाजात घडलेलं काहीतरी समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःची ताकद जाऊन स्वतःची बुद्धिमत्ता वापरून. आणि तरीही सगळ्यांना अंगावर घेऊन जर पत्रकार अशा पद्धतीने फील्डवर उतरून, समूहात उतरून, समूहात मिसळून काम करत असेल तर अपेक्षा अशी आहे की समाजाने आणि समूहानेही पत्रकारांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. राजकारण्यांनीही पत्रकारांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. केवळ आरत्या आणि महाआरत्या ओवाळणं आणि ओवाळून घेणं एवढंच पत्रकारांचं काम नाही आणि तेवढी अपेक्षा आपण करूही नाही, कृपया माझी विनंती आहे. परंतु जे चांगलं घडलं, जे सत्य घडलं, जे वास्तव आहे ते मांडलं पाहिजे अशी अपेक्षा जर आपण करत असाल आणि तटस्थपणे पत्रकारांनी मांडावं एवढी अपेक्षा जर मांडत असेल, मी तर गमतीने काही विद्यार्थ्यांनाही सांगतो की पत्रकार कसा असावा याचे गुण आणि दोष जेव्हा मी शिकवतो पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना, तेव्हा एक वाक्य गमतीने कायम सांगतो की कोणी काय करत असेल ते जाऊ द्या, पण जगातला सगळ्यात सद्गुणी, सगळ्यात सत्शील माणूस कोणी असावा असं वाटत असेल तर तो पत्रकार असावा अशी अपेक्षा व्यक्त करतात. म्हणजे तो व्यसनी नसावा, दारुडा नसावा, त्याने पैसे घेऊ नये, त्याने थोड्या पाण्या करू नये, कोणाने खंडणी घेऊ नये, कोणाच्या आरती वळवू नये, कोणाच्या मागे फिरू नये, कोणाची वाहवा करू नये, सगळं अशी फार मोठी यादी माझ्याकडे. पण हे सगळं पत्रकाराने करा असं वाटत असेल तर मग तसं जगण्यासाठी आणि तसं राहण्यासाठी पत्रकाराच्याही मागे कुणाची तरी ताकद असली पाहिजे. आपली ताकद आपल्या लेखणीत आहे, आपली ताकद आपल्या कृतीत आहे. आणि म्हणून सांगतो की जर आपण सत्य मांडत असू, जर आपण वास्तव मांडत असू आणि पुढचं वाक्य नीट लक्षात ठेवा, जर आपण समाजाच्या हिताचं मांडत असू, ज्याच्यामध्ये आपला स्वार्थ नसेल, तर अतिशय मोठ्या स्पष्ट मराठीत सांगतो, जर आपण आपल्या स्वार्थानं काही मांडत नसू, जनहिताचं मांडत असेल तर कुणाच्याही बापाला घाबरण्याचं काही कारण नाही. नेता असो, अभिनेता असो, गुंड असो, गावगुंड असो, मला असं वाटतं की धुळे जिल्ह्याची राजधानी जर आम्ही धुळेश्वर म्हणत असो आपण तर धुळे जिल्ह्यातले सगळे नामचे पूर्ण आमच्या धुळ्यात आहे आणि आम्ही रोज फेस करतो. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला असं वाटतं की आम्हाला कोण येत नसेल, जुनागडे साहेबांना कोण येत नसतील, येतात. आमचेही कोण रात्री वेळ वाटते वागतात. आम्हालाही एखादी बातमी दिली तर असं तुम्ही हे का दिलं म्हणून आम्हाला इनडायरेक्टली घाबरवण्याचे प्रयत्न करतात. पण मुद्दा परत लक्षात ठेवा, जर आपल्या लेखणीत, आपल्या मांडणीत, आपल्या पत्रकारितेत जर जनहित असेल, लोकांच्या साठी असेल आणि ट्रान्सपरन्सी असेल, पारदर्शकता असेल, तर कितीही मोठ्या गुंडाचा, नेत्याचा, अभिनेत्याचा किंवा कोणाचाही फोन येऊ द्या, कुणालाही घाबरण्याचं काही कारण नाही. कथी तटस्थता, तेवढ्या ताकदीने पत्रकारिता करा. मुद्दा मी मगाशी जो सांगत होतो की पत्रकारांच्या पाठीशी कोणीतरी असलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाने देशातलं पहिलं राज्य म्हणून पत्रकारांसाठी कायदा केलाय. आपण सगळे मिळून पुन्हा एकदा वेगवेगळ्या व्यासपीठावर का होईना पण एकत्र येऊन आपण पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा आणखी बळकट कसा होईल, आणखी मजबूत कसा होईल त्यासाठी प्रयत्न करू. शेजारच्या पातळ्यात काय झालं काही महिन्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे. पत्रकाराला भर बाजारपेठेमध्ये कसं चौकात आणून पुरवलं गेलं याचे व्हिडिओ आपण बघितले. त्या कोकणामध्ये, रत्नागिरीमध्ये एका पत्रकाराच्या अंगावर कसा गाडी घालवण्यात आली, त्याला चिरडून मारण्यात आलं हे बघितले गेले. कोरोनाच्या काळामध्ये किती पत्रकार मृत्युमुखी पडले याचा आकडा जर मी आपल्याला सांगितला तर आपल्याला आश्चर्य वाटेल. कारण का सगळे लोक ज्यांना आपण उच्च प्रतिष्ठित आणि सगळं जे काही जे पदव्या लावतो ते सगळे कोरोनाच्या काळामध्ये घरात होते, घराच्या बाहेर सुद्धा निघत नव्हते. तुमचा आमचा पेपर सुद्धा वाचत नव्हते, कारण पेपरच्या माध्यमातून कोरोना येईल असा एक समज होता. कागदाच्या माध्यमातून दूध सुद्धा कुंकून आपण घरात घेत होतो. अशा वेळेस पत्रकार फील्डवर काम करत होते. पत्रकार कुणासाठी तरी बेड उपलब्ध करून देत होते. पत्रकार कुठल्या तरी डॉक्टरला फोन करत होते. पत्रकार ऑक्सिजनचे सिलेंडर उपलब्ध करून देत होते. मी 22 तारखेला लॉकडाऊन लागलं तेव्हापासून तर शेवटच्या 3ऱ्या लाटेपर्यंत आम्ही सगळे फील्डवर होतो. आम्ही यानंतर आमच्या व्हाईस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष, नेहमी सातत्याचे दुसरे उपाध्यक्ष रवींद्र राजाराम पाटील
यांचं देखील नियुक्तीपत्र प्राध्यापक भैया मंगळे शिरीष गुजराती आमच्या व्हॉइस ऑफ मीडियामध्ये सहसंचित पदावर कार्यरत आहेत. त्यांचा देखील नियुक्तीपत्राचे प्रसिद्धी प्रमुख यानंतर मी निमंत्रित करतो यावं त्यांचं त्यांचं आगमन झालेलं आहे. आमचे चिमणारे यानंतर मी आमच्या व्हॉइस ऑफ नियुक्तीपत्र घेण्यासाठी उत्तम यांचं देखील नियुक्तीपत्र प्रदान करावं सुद्धा आहे. मग दैनिक माडक एक मोठा बहुमान त्यांनी या ठिकाणी पत्रकारितेमध्ये मिळवलेला आहे. वृत्तपत्रे लिखाण ते करतात, सर्वांचे ते सध्या परिचित होत आहे. या ठिकाणी उपस्थित आहेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा परिसंवाद पत्रकारांची चर्चासत्र यांनी पत्रकारिता करण्यासाठी जे खऱ्या अर्थाने जे ते त्यांना उत्साह आहे तो अतिशय जोडण्याजोग आहे. मला अतिशय आनंदाने सांगावंसं वाटतं. एक सांगताना दुःख देखील होतं की पत्रकारिता करत असताना किती जोखम आपण कायम घेत असतो, परंतु आनंद असा आहे की एवढ्या जोखमीतून देखील आपण पत्रकारिता निर्भीडपणे करत असतात आणि समाजापुढे सत्य घटना ही मांडत असतात. आपण नेहमी आपलं करावं थोडं कौतुक कमी आहे, परंतु मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की प्रत्येक गोष्टीसाठी पत्रकार हे आपल्या शिंदखेडा शहराचे प्रत्येक पत्रकाराची मी नेहमी जवळून संबंध माझे आहेत. माझ्याकडनं नेहमी सहकार्य असतं, त्याबद्दल काही शंका नाही मला. आवाज येत नाही, आवाज कार्यक्रम आयोजित केला छोट्या गावी. या कार्यक्रमाला उपस्थित राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील पदाधिकारी. खरं म्हणजे हा कार्यक्रम आमच्या तालुक्यामध्ये पत्रकार संघ एकत्र असणं आणि त्या एकत्रेमधून संपूर्ण जिल्ह्यात, राज्यामध्ये हा एक संदेश जातो की या तालुक्यामध्ये पत्रकार कुठल्याही असतो, वृत्त संपादक कुठे असतील तरी ते एक संघ आहे आणि त्या माध्यमातून या तालुक्याच्या घडामोडी शैक्षणिक, सामाजिक या संपूर्ण राज्यामध्ये पोहोचवण्याचे प्रामाणिक काम जो कोण करत असतील तर मीडियाच्या माध्यमातून केलं जातं. आणि ह्या मीडिया आपल्या तालुक्यामध्ये एक छोटे काही कार्यक्रम करतो, सर्वांचा मान सन्मान करत असतो आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं काम करतो. त्या सर्व या मीडियाच्या काम करणारे सर्व आजच्या पदग्रहण त्यांनी केलं ते सर्व संपादक, वृत्त संपादक यांना आम्ही आम आदमी पक्षाच्या वतीने त्यांना भविष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय जितेंद्र पवार सर किंवा आमच्याकडनं जे काही मदत त्यांना वेळोवेळी लाभेल ती आम्ही निश्चितच पूर्ण करू आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ. धन्यवाद. फक्त डॉक्टरांचं पत्र दिलेलं आहे, त्यांच्या लोकांचा समाधानासाठी आपल्याला जे करावं लागतं प्रसन्ना खरंच व्हायला लागलेला आहे. मला फायदा कारण मी दोनदा अर्ज घेतलेले म्हणून मला फायदा देईल म्हणून मी प्रमुख पाहुण्याची सेवा मागून त्यांची परवानगी घेऊन तुमची परवानगी घेऊन नाहीलाच तो या ठिकाणी प्रथा आहे ती मोडतोय आणि या त्यांची भाषा कामावर घेतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सर्वप्रथम आज व्हॉइस ऑफ मीडिया या व्हॉइस ऑफ मीडियामार्फत आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सर्व शैक्षणिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी या व्हॉइस ऑफ मीडिया या ठिकाणी जे नवीन पत्रकार बंधूंचं विविध पदांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर जे पदं असतील त्या पदांवर नियुक्ती झाली
त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं अत्यंत मनापासून अभिनंदन करतो.